75 याच दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली। त्या काळात अनेकांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी, विचार स्वातंत्र्यासाठी, व्यक्ती स्वातंत्र्यासाठी मोठा सामाजिक आर्थिक संकटाला तोंड दिलं, पण आपण सगळे झुकले ना। आज आपण त्याच लोकशाही रक्षकांचा सन्मान करत आहोत। हा केवळ एक आणि त्या यात्रेच्या योगदानात ज्यांनी आपल्या जाणीव म्हणून आजचा हा कृतज्ञता दिवस आहे। म्हणून शासनाच्या वतीने अशा संघर्षशील व्यक्तिमत्वांचा सत्कार करताना मी आदरणीय गोविंद पाटोळे सर विनंती करते हा सन्मान जिल्हाधिकारी कार्यालय सर एकदा सर एक मिनिट सर समोर एकदा महाराज की आज आपल्या या आणीबाणीच्या 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि आज त्या माध्यमातून सर्व मिसा बंधू त्यांनी या कार्यक्रमाला आमचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन, कलेक्टर साहेब, शिव मॅडम, आयुक्त साहेब, आरडीसी साहेब, सर्व कुलकर्णी मेटके साहेब, उदय भाऊ, समोर बसलेले सर्व वडीलधारी सर्व मंडळी, माता बंधू वगैरे मित्रांनो, सर्व कार्यकर्ते, पत्रकार बंधूंनो, जास्त वेळ घेणार नाही। फक्त एक गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही जे एवढा त्याग केलेला आहे या आणीबाणीमध्ये 18 महिने असतील, 12 महिने असतील, पण मला वाटतं ते तर आम्ही करू शकत नाही, पण याचं मला वाटतं मांडण्याची संधी आदरणीय भाऊ असतील, आम्ही असतो, आम्हाला ती संधी मिळाली म्हणून आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की काही सेवा आमच्या नशिबी आली आणि एकदा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब आणि महायुतीसाठी जोरात टाळ्या वाजवून मला वाटतं चालूच केलेला की त्याच्यामध्ये आमदार गिरीश विषय कॅबिनेटमध्ये मागच्या वेळेला सुद्धा मानवला मानधन वाढवण्यासाठी मला वाटतं हे खूप महत्वाचं होतं, त्याचा सतत पाठपुरावा होऊन ते करणं गरजेचं होतं। सर्व आज पाहत असाल तर पत्रकार बंधू आहेत सर्व, मला 2 गोष्टींचा उल्लेख करावा असं वाटतो याच्यामध्ये आज, म्हणजे आदरणीय भाऊ सांगतील त्याबद्दल भाऊंनी सांगितलं, विश्वदादांनी सांगितलं, पण 2 गोष्टींचा भाऊ एक उल्लेख करावा असं वाटतो की शेवट हुकुमशाही चालत नाही आणि ज्या ज्या वेळेला आणीबाणी लावली म्हणजे हुकुमशाही, त्यावेळेला पाहिलं असेल तर संविधानाची हत्या झाली, कारण संविधान याच्यासाठी बनवलं गेलं की हुकुमशाही हटावी आणि लोकशाही यावी यासाठी संविधान आलं आणि मला वाटतं त्यावेळेला आणीबाणी लागली आणि संविधानाची हत्या झाली, पण मला वाटतं त्या हत्येचा होत असताना आणीबाणी त्यानंतर उठली, सर्वात नंतर त्यावेळेच्या काँग्रेसचा पराभव पत्करावा लागला, म्हणजे लोकांनी त्याचा जागा जाऊन दिली, म्हणजे हुकुमशाही चालत नाही। मला वाटतं हा एक संदेश आणीबाणीच्या माध्यमातून दिसता की जर तुम्ही हुकुमशाही केली तर लोक त्याला त्याची जागा दावल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं नवीन पिढीने सुद्धा मला वाटतं एक संदेश घ्यावा की या माध्यमातून आपण सर्वांनीच खूप काही आपल्या देशासाठी केलेलं आहे। भविष्यात सुद्धा आम्ही महायुती सरकार असेल, आमचे नेते नामदार गिरी असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, सर्व मिळून मला वाटतं आपला मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, आपला सेवक म्हणून ज्या ज्या वेळेला काही जबाबदारी असतील मला वाटतं त्यावेळेला आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। शेवट याच्यातून एक आपण 50 वर्ष जरी झाली पण एक गोष्ट नक्की असते की आम्ही जगतो पैशासाठी आणि मरतो पैशासाठी। एक संदेश मला वाटतं तुमच्याकडे बघून आमच्या नवीन पिढीला नक्की मिळणार आहे की 50 वर्षे का होईना पण आपल्याला न्याय मिळतो। तुम्ही देशासाठी काही थोडंफार जरी केलं असेल तरी मला वाटतं समाज त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही, हा एक संदेश मला वाटतं आज जाऊ शकतो। म्हणून मी पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। सत्कार होणार आहे या माध्यमातून आपला सर्वांचा सन्मान करत असताना आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून, नामदारजीच्या माध्यमातून व सर्व मंत्र्यांच्या माध्यमातून मला वाटतं आपल्या सर्वांचा पुन्हा एक सन्मान करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।